सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग आणि ओम साईराम. तर आज व्हिडिओ शूट करायला मला टाईम झाला. दोन्ही मुलं लवकर उठलेली होती आणि इकडे डब्बू झोपी लावून बराच वेळ झाला आहे. त्यानंतर दादू उठला, मग मी त्याला खाऊ पिऊ घातलं आणि मग आता मी व्हिडिओ बनवणार आहे. तर मी आज बनवणार आहे टोमॅटोची चटणी, की एकदम झटपट होणार आहे आणि मी लगेचच फास्टमध्ये करण्यासाठी पटकन तव्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे, जिरं टाकून घेतलं आहे आणि बराच वेळ झाला आहे. त्यामध्ये ढबू हालचाल करत होता, त्यामुळे मी झोका हलवून आले. आणि हा सकाळी पोळ्यांचाच तवा आहे आणि हा तवा कितीही घासला तरी तो असाच होणार, कारण की तो मी सकाळी उठले की मला रोज चहासोबत तुपाने पूर्ण क्रिस्पी पोळी लागते मला चहामध्ये. तर आज आपण नेहमीप्रमाणेच स्वयंपाक करता करता गप्पा गोष्टी करणार आहोत. तर आज मी माझा एक सुंदर असा विचार तुमच्या पुढे घेऊन आली आहे, जे की म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण की तुम्ही बघताय चांगले चांगले रील स्टार की आता आत्महत्या करतायत, म्हणजे की जे चांगले चांगले पोस्टवर आहे त्यांचं सर्व काही चांगलं आहे, तेही आत्महत्या करतायत. म्हणजे एवढं टोकाचं पाऊल लोक का उचलत आहे, म्हणजे इतकी डेंजर मानसिकता लोकांची झाली की इतकं टोकाचं पाऊल स्वतःलाच मारण्याची त्यांची हिंमत कशी होते. हा मान्य आहे की कधी कधी म्हणजे मनाने माणूस खूप खचलं जातं आणि तेव्हा तोच एक माणसाला शेवटचा पर्याय वाटतो. पण तसं नसतं. ती वेळ निघून जाते, परिस्थिती वाईट असते, ती वेळ निघून जाते, पण एकदा गेलेला माणूस परत येत नाही. तर मी सर्वांना सांगू इच्छिते की प्रत्येकाच्या घरात कौटुंबिक वादविवाद असतात, पैशाची तडजोड असते. तर अडचणी प्रत्येकाच्या घरात आहे. असं नाही की सर्वच फुलफिल आहेत, सर्व सॅटिस्फाईड आहे, असं काही नाही. तर प्लीज असं करू नका की म्हणजे स्वतःला सावरायला शिका. म्हणजे म्हणतात ना, तर मी आज तुम्हाला एक माझा विचार तुमच्या पुढे सांगते. तर आपण आधी लसूण टाकून घेऊ आणि मग जे की तुम्ही माझं थंबनेल बघून इथे आला आहात, आपण त्याबद्दलही बोलणार आहोत. पण आपण त्याचबरोबर रेसिपी पण करणार आहोत. म्हणजे मी आजचा माझा विचार असा आहे की स्वतःला सावरणं खूप महत्त्वाचं असतं. स्वतःला सावरणं खूप महत्त्वाचं असतं, म्हणजे की सावरणंच खूप महत्त्वाचं असतं. या आयुष्यात सावरणंच खूप महत्त्वाचं असतं. मग ते नातं असो किंवा स्वतःचं बोलणं असो किंवा विस्कटलेलं आयुष्य असो, एकदा माणसाला सावरायचं शिकलं की त्याच्यापेक्षा मोठा योद्धा कोणीच नाही. म्हणजे की सावरणं शिकलं की त्यापेक्षा माणूस कुठल्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो. आणि इकडे डब्बूला उठवतोय शंभू. चला, लसूण चांगला फ्राय झालाय, आपण कांदा टाकून घेऊ. स्वतःला सावरायला शिका खरं तर, कारण की आयुष्य परत येत नाही. ह्या जगात तुम्ही किती हिंडलेत ना, कितीही पैसे दिले, तुम्ही कोटीना पैसे, पण हुबेहूब मूर्ती तुम्हाला कुठेच भेटणार नाही. एकदा व्यक्ती निघून गेली की त्यासारखी व्यक्ती, त्यासारखी मूर्ती तुम्हाला कुठेच मिळायला भेटणार नाही. म्हणजे त्याच्यासारखे विचार, त्याच्यासारखं वागणं, म्हणजे ते तो व्यक्ती निघून जातो, पण पावलाच घरच्यांना त्याची आठवण येते की त्याच्या पडलेले कपडे, म्हणजे ते साधं घ्या, त्याचा मोबाईल, त्याचे इथं हा इथे बसत होता, ही इथे बसत होती, ही अशी बोलत होती, हिला हे आवडत होतं, तिला ते आवडत, म्हणजे क्षणात पावलात त्या व्यक्तीची कमतरता माणसाला भासू लागते. आणि आत्महत्या करताना ना, खरंच तुम्ही ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्या मागे आपल्या मुलांचं कसं होईल. रडणारे येतील, 4 दिवस रडून जातील, डोळे फुटतील, पण म्हणतील आम्ही तुझ्यासोबत आहोत. पण एका आईसारखी, एका बापासारखी कोणी लेकरांना माया लावू शकत नाही. आणि एक आई पण की जिने 9 महिने पोटात ठेवलेलं आहे आणि आपलं बाळ जन्माला आल्यानंतर तिला किती आनंद झाला आहे, किती तिनं त्या मुलाला लहानचं मोठं करण्यासाठी कष्ट घेतले, हे विसरून चालणार नाही. आणि तुम्ही इतकं टोकाचं पाऊल उचलताय आणि क्षणात तुम्ही तुमचं आयुष्य संपवताय. की ज्याकडे वेल एज्युकेटेड लोक पण हे करताय. म्हणजे की आधीचे लोक स्वतःला म्हणजे किती जपायचे, त्यांच्याकडं काहीच नव्हतं,
आता सगळं सुखसुविधा वाढलं आहे. मिक्सरमध्ये जेवण, मिक्सरमध्ये वाटणं, पाट्यावरचं काही राहिलेलं नाही, चुलीवरचं काही राहिलेलं नाही, सगळं फ्रीजमध्ये. असं काही लोक म्हणजे सगळं त्यांना एकदम इन्स्टंट झालं आहे, सगळं काही इन्स्टंट. असं पहिल्यासारखं लाईट, पहिली किती लाईट जायची, असं आता सगळीकडे इन्व्हर्टर आहेत. म्हणजे की सगळ्या सुखसुविधा उपलब्ध झालेल्या असून लोक म्हणजे समाधानी राहिलेले नाहीत, समाधान शोधत नाहीत लोक. चला आपण आता यामध्ये मिरची वगैरे घालून, तर यामध्ये मी मिरची आणि हळद टाकून घेतली आहे. आणि माझे दोन्ही लेकरं उठले, डब्बू पण उठला आहे झोपेतून, आता झोळीतून. तर चला यामध्ये टोमॅटो घालून घेऊ. आणि म्हणजे की माझ्या आयुष्यात असं झालं आहे, जेव्हा मला म्हणजे की माझ्या लग्नाच्या वेळीच, जेव्हा मला म्हणजे की मी तुम्हाला सांगितलं आहे माझं लव्ह मॅरेज आहे. बरेच लोकांनी मला अपोज केलं, माझे घरचेही मला स्टार्टिंगला साथ देत नव्हते. आणि मी काही सांगेल की करोना असल्यामुळे की काय, किंवा मी म्हणजे की घरच्यांच्या नाही म्हणता येणार, पण जे की नातेवाईक, म्हणजे की मी जातीच्या विरुद्ध लग्न केल्यामुळे की काय, त्यांच्या मनासारखं केलं नाही की माझ्या लग्नात माझे नातेवाईक मोस्टली आलेच नाही. मग त्याआधी मी म्हणजे की मला सगळे म्हणायचे नाही 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 करायचं, असं नाही करायचं, तसं नाही करायचं, लोक नावं ठेवत आहेत. आणि करोनामध्ये नेमकं माझ्या म्हणजे की बहिणीचा मुलगा, जो की 4 वर्षाचा होता, तोही एक्सपायर झालेला. तो कसा झाला, काय झाला ते काहीच कळालं नाही. त्यामुळे मी मनाने ऑलरेडी खूप खचलेली होती. आणि मनाने खचलेली होती, खूप म्हणजे वैतागली होती की या सगळ्या गोष्टींना मी कसं फेस करू. म्हणजे मुलगा खूप चांगला होता की तो माझ्या दाजींच्याही बघण्यात होता. माझ्या भावालाही आवडलं होतं, आईलाही आवडलं होतं. म्हणजे आवडलं म्हणण्यापेक्षा आहे ना, मुलगा विचारांनी खूप चांगला होता. आणि खरंच आजपर्यंत मला त्या व्यक्तीकडून कणभर इजा झालेली नाही आहे, कणभर त्या व्यक्तीकडून त्याची चिडचिड झालेली नाही आहे माझ्याबद्दल. आणि मी तरी एक वेळ राग आला की बोलून जाते, पण ती व्यक्ती खूप शांत आणि खूप कूल माइंड आहे. आता लोक म्हणतात की खरंच पूजाचं खूप चांगलं झालं. आणि तीच लोक पहिले म्हणायचे की हिचं वाटोळं होईल, ही लवकर घरी येणार आहे, लोक असेच असतात, ते लोक तसेच असतात, हिचा संसार लवकर उद्ध्वस्त होणार आहे. आणि माझ्या आईबापालाही खूप नावं ठेवत होते की अरे, हिच्या आईबाप कसं लग्न लावून देत आहे, की म्हणजे म्हणतात ना, लोक लगेच नावं ठेवायला तयारच असतात. आणि आज तीच लोक म्हणतात पूजाचं खूप चांगलं झालं. म्हणजे की 2 कंडिशन असतात, परिस्थिती असते, खरं तर ती परिस्थिती असते. त्याला असं नाही की लोक वाईट असतात, पण त्यांना कदाचित काळजी असते किंवा त्यांना खेळ पाहिजे असतो समोरच्याच्या आयुष्याचा. काहीचं वाटोळं झालं पाहिजे, मग लोक जग नाव ठेवतील, जग नाव ठेवेल, समाज नाव ठेवेल, आईबापाचं नाव जाईल. तसंच त्या गोष्टी त्यावेळी मला खूप म्हणजे हे म्हणायचे का रे, ह्या मुलीचं असं झालं आणि नाही असं केल्यामुळे त्या मुलीचं तसं झालं, ते लोक असे वागले. मग त्या म्हणजे की मी एकदम प्रेशरमध्ये जायचे, अरे मी काय करते, खरंच ती व्यक्ती चांगला असेल का. आता आपल्याला माहीत नाही ना नारळमध्ये कसं आहे. म्हणजे मला असं वाटायचं हा व्यक्ती असं वरून दिसतो तर मध्ये तसं असेल का. म्हणजे मी रात्रंदिवस विचार करायचे. आणि कसं व्हायचं, हां करायचं आहे, घरचे म्हणायचे, नंतर म्हणायचे नाही करायचं, करायचं आहे नाही करायचं आहे. म्हणजे की खूप असं म्हणजे ना, इतक्यात हो म्हणायचे, इतक्यात नाही म्हणायचे. म्हणजे मी खूप खूप वैतागलेली होती, नेमकं म्हणजे करायचं काय. आणि मग एक वेळ अशी सिच्युएशन आली की सर्व बोलले की हां ठीक आहे चालेल करून घेऊ, काही हरकत नाही, मुलगा चांगला आहे. त्यावेळेस माझ्या नवऱ्यालाही पेमेंट काही एवढं नव्हतं, पण माणूस मी चॉईस केलेला होता तो माणूस माझा, म्हणजे जी मी निवड केली ना ती निवड माझी चुकलेली नाही आहे. त्या गोष्टीचा मला अभिमान आहे. तर कसं आहे, स्वतःला त्या गोष्टीमध्ये तेव्हा सावरता आलं पाहिजे. सावरलं ना की आपोआप आयुष्य खूप सुरळीत चालू होतं. आणि एवढं एक लक्षात ठेवायचं का जगात परमनंट असं काहीच नाही. मग ती तुमची वेळ असो, तुमचा काळ असो, तुमचं वय असो, तुमचं आयुष्य असो, जगात असं तुम्ही असं आहे का काही परमनंट आहे. सगळं काही टेम्पररी आहे, क्षणात काय होईल याचं आपल्याला काही माहीत नाही. तर आयुष्य जेवढं दिलं आहे ना, म्हणजे खूप शॉर्ट लाईफ दिली आहे आपली, की असं नाही का आता याचं वय झालं आहे, मग आता याची जाण्याची वेळ आली, असं काही नाही. आत्ताच नुकत्याच जन्मलेल्या बाळाचं हे आयुष्य किती आहे आपण हे सांगू शकत नाही. म्हणजे जे दिलं आहे ना त्यात समाधान शोधायला शिका. आणि समाधानाने जगता आलं की मग सगळं संपलं, सगळंच जगता आलं.
आणि माणसाने माणसाचं बालपण संपवलं नाही पाहिजे. एकदा माणसाने माणसाचं बालपण संपवलं का आयुष्य तिथं स्टॉप होतं. आयुष्यातील बालपण आणि देवपण कधीच संपू देऊ नका. खूप छान लाईफ आहे, जशी आहे तशी जगा. कारण की आपल्याला जेवढं दिलं आहे ना, समोरच्या व्यक्तीला तेवढंही नाही. म्हणजे की जो आज का जो खोकला आला माझ्या बाळाला, तो माझ्या कडेवर येऊन बसला आहे आणि मी स्वयंपाक करते. साधारण मी तिकडे ते पियानो लावून दिलं आहे. म्हणतात ना की म्हणजे ज्याला पाय नाही ना तो म्हणतो की अरे मला 2 पाय हवे होते. ज्याला 2 पाय आहे ना त्याला असं वाटतं अरे माझ्याकडं सायकल हवी होती. ज्याला सायकल आहे त्याला असं वाटतं अरे माझ्याकडं मोटरसायकल हवी होती. ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्याला असं वाटतं अरे यार माझ्याकडं 4 व्हीलर होती. ज्याच्याकडं 4 व्हीलर आहे त्याला असं वाटतं अरे यार माझ्याकडं BMW हवी होती. म्हणजे की जगात असं समाधानी कोणीच नाही आहे. म्हणजे समाधान शोधायला शिका. आयुष्य खूप 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 छान आहे. तुमची आलेली वाईट वेळ ही निघून जाईल. कोणतीही वेळ बसून राहणार नाही. पण आयुष्यात स्वतःला सावरा. जो व्यक्तीने स्वतःला सावरलं तर त्याच्यापेक्षा मोठा योद्धा मला नाही वाटत या जगात कोणी आहे. आणि प्लीज 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 टोकाचं पाऊल कोणीही उचलू नका. कारण की तुम्ही जाताल पण तुमच्या मागचे जे आहेत ना, तुमचे जे जपलेलं, त्यांना खूप त्रास होतो त्या गोष्टींचा. हा तवा ना खूप लवकर टाकतो. आणि लास्टला मी इतकं सांगेल की मेल्यावर मिस यू किंवा गेल्यावर मिस यू म्हणण्यापेक्षा ना, जोपर्यंत सोबत आहे ना तोपर्यंत विथ यू म्हणायला शिका. जेव्हा तुम्ही हे कळाल ना तर आपुलकीची माणसं आपोआप जवळ यायला लागतात. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की 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 सबस्क्राईब करा. आपण खूप 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 छान व्हिडिओ घेऊन येत जाऊ. तर चला मी व्हिडिओ इथंच संपवते. आणि खूप घरात फोडणीचा म्हणजे तडका बसला आहे. लहान लेकरांना खूप खोकला येतो. माझे दोन्ही मुलं खूप खोकत आहेत. तर चला मी व्हिडिओ इथे संपवते. आणि काळजी घ्या स्वतःची, स्वतःला जपा. तुमच्यानंतर तुमच्या लेकरांची काळजी घ्यायला या जगात कोणीच नाही. प्लीज 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 स्वतःला सावरा. टोकाचं पण कोणी उचलू नका. आणि तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाओ. प्लीज 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 व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.